नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओला बाजारापासूनच सुरुवात केलेली आहे, कारण आज आहे बुधवार आणि पहा, आज मी खास हळदी कुंकवाच्या खरेदीसाठी आलेली आहे. वाण पाहतीये आणि छकुलीला पण आणलंय मी माझ्यासोबत. पण सगळा व्हिडिओ हा उभाच झालेला आहे, आडवा झालेलाच नाहीये. तर त्यामुळे मग आता तीच काढत होती. नंतर मी आता एडिटिंगच्या वेळी बघितला आणि हा बुधवारचा व्हिडिओ आहे. तुम्हाला थोडासा उशिरा येत असेल तर असो. मग बाजाराचा दिवस होता, म्हटलं चला पटपट तरी जरा खरेदी करावी, कारण एरवी काही एवढं दिसत नाही, म्हणजे नसतं. बाजारच्या दिवशी जरा चांगले ऑप्शन असतात म्हणून. तर मुलांना इथं फक्त पॉपकॉर्न घेतले, बाकी काही नाही. बाजार पण आज एवढा काही घ्यायचा नव्हता. कोथिंबीर तर ते म्हणजे भरपूर काय काय आहे घरी, फक्त मिरच्या, आलं आणि मुलांसाठी थोडासा खाऊ घ्यायचा होता आणि मेथीच्या 2 जुड्या घेतल्या बस. आणि बघ इथं पण आहेत भरपूर ऑप्शन. गल्ला पाहत होते, गल्ला घ्यायला मुलांना, त्यांचा संपला होता, फोडला ना गल्ला, त्यामुळे नवीन घ्यायचा होता. पण यांनी आणलाय, तुम्हाला दाखवून मी नंतर एका व्हिडिओमध्ये. तर इथं पण भरपूर ऑप्शन होते बरं का, पण याच्यातलं बरंच माझं देऊन झालेलं आहे. त्यामुळं मग म्हंटल जाऊ दे, मग नकोच घ्यायला ते पण. मला तिथं पण ते काही गोष्टी पटल्या नाही. आणि जरा डेकोरेशन वगैरे त्यासाठी घ्यायचं होतं ना, तर ते घेतलेलं आहे भरपूर. काय लागतंय असं म्हणजे पतंग वगैरे कधी मी एवढं घेत नाही, घरीच तयार करत असते, पण ह्या वेळी घेतलंय. आणि मेथीची भाजी तर खूप स्वस्त झाली, खूप म्हणजे खूप. आणि ही आपली गल्लीतली मुलं भेटले होते, मग चालले त्यांचं हाय हॅलो करायचं काम. भाजी ना मी 5 रुपयाला एक जोडी आणली, एवढी स्वस्त भाजी होती. घेतल्या 2 जोड्या, पण शेतकऱ्याकडेच घेतल्या. म्हटलं चला जरा शेतकऱ्यांचं धंदा झाला पाहिजे. काय काय सामान घेतलंय मी ते तुम्हाला दाखवल घरी गेल्या निवांत. आणि इथं डाळिंब घेतलंय, ऍपल आणले होते घरी आपण, त्यामुळे ते आहेत, म्हणून मग ते काही म्हटलं नको डबल. तर डाळिंब आवडतं मला पण, मुलांना पण. म्हटलं मग चला 1 किलो घेतले मी. काहीतरी 100 रुपये किलो होते, पण त्याच्यात त्यांना बऱ्यापैकी असे निवडून घ्यायला लागत होते, कारण असे दबके बरेचसे होते ना, असं नाही का ते दाबले जातात. आता एवढा माल आणायचं म्हटलं अर्थात दाबणारच त्या गोष्टी, असं आतमध्ये पूर्ण हे. पण मी भरपूर वेळ, मला 5 ते 10 मिनिटं लागले असं, पण मी एक 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 व्यवस्थित असं बघून घेत होते, कारण आणल्या आणल्या काही ह्या गोष्टी लगेच संपत नाही घरात. मुलं आज एक उद्या एक असं, किंवा पण तरी पण आणल्या आणल्या त्यांनी खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी ना लगेच 2 डाळिंब मी फोडले आणि चांगले होते, खाली पण मुलांनी. आणि असं मग खालं का आपल्याला पण बरं वाटतं, आणायला काही नाही. तर मग ते घेतलं. आणि आज आहे ना जरा चौकात एवढी गर्दी नव्हती, आणि मग आम्ही निघालो होतो. अजून मला थोड्याशा काही वस्तू घ्यायच्या होत्या, आणि चप्पल पण मला घ्यायची बरं का, कारण काय झालं, माझी जी घरची चप्पल आहे ना, ती पूर्ण खालून 2 ठिकाणी क्रॅक झालेली आहे. आणि मग इथं मी पाहत होते चप्पल, 100-100 रुपयाला चप्पल आहे. मग म्हंटल चला घेऊन पाहा. बऱ्याच जणांनी गल्लीत घेतली होती. तर पण मला माझ्या मापाच्या चपला पटकन भेटतच नाही बरं का, कारण माझा पायच भला मोठा आहे, त्यामुळे मला असं भेटतच नाही. तर मी ट्राय करत होते, एक घेतली मग. आणि इथं पण 10-10 रुपयाला वस्तू होत्या, जरा अशा रबर बँड वगैरे असं कॉस्मॅटिकच्याच होत्या. पण इथं पण मला काही एवढं असं पटलं नाही. सईसाठी घेत होते मी, पण मला काही एवढं खास नाही वाटलं. आणि हे हे तुम्हाला दाखवायचं होतं, चुलीवरती ते नाही का मातीत भाजून वगैरे देतात, खारे शेंगदाणे, फुटाणे वगैरे. तर त्याचं पण असं बघा एक दुकान असते. मी एरवी फक्त लांबूनच पाहत होते, जवळून काय आजपर्यंत पाहिलं नव्हतं. आणि इथं काय मी एवढं घेत पण नाही बरं का, कारण एकदा आणलं होतं हे तळीव मळीव असतं ना, ते जरा म्हणजे, पण त्याने थोडस मुलांना त्रास झाला होता. पण ह्या डाळी वगैरे चांगल्या आहेत, सगळ्या डाळी आहेत अशा, मसूरची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, आणि असं ते नाही का आपण वाटाणे वगैरे शाळेत असायची लाल हिरवे, ते पण होते. पण मी इथं फक्त फुटाणेच घेतले, मुलांना दरवेळी तेच असतात, तर मग फक्त फुटाणेच घेतले. आणि मग आता इथून आपल्याला घरीच निघायचंय. आणि चला बघा, आता बाजार झाला आणि आता आम्ही निघालोय घरी. दोन्ही मुलं आज आहे यांच्याकडे, दोघांना पण आणलं नाही, ऋतूला सहीला नाही आणलं, हे आज घरीच आहे त्यामुळं. आणि बघा बाजाराच्या दिवशी भरपूर गर्दी राहते गाड्यांची पण. बघा इकडं, इकडून तिकडून सगळं पार्किंग, आणि इकडं आपटा गल्लीतच रस्ता जातो. आता बाजार खूप जवळ आलेला आहे. आणि छकुली दाखवती तुम्हाला काय काय आणलंय ते. तर हा आहे फिश, यांनी फिश आणले होते दुपारी, आणि त्यांनीच केले मुलांना करून. मी घरी आले तर मुलं आणि ते खात होते. ऋतू खाते, ऋतूला फिश खूप आवडतात.
त्यांनी काय कोटिंग केलं होतं, मसाले वगैरे सगळे लावले होते, रवा आणि मैदाच लावलेला, बेसन पीठ वगैरे असं थोडं थोडं लावून पण छान झाले होते. मग आम्ही दुपारी पण खाल्लेले, पण मी गावात गेलो त्यांनी परत ऋतूला भूक लागली होती म्हणून त्याला करून दिलं होतं आणि सैनी पण खाल्ले होते. तर तुम्हाला मी आता दाखवते मी काय काय आणलंय. हाय, तर आले बाजारातून. आज व्हिडिओला बाजाराचं स्टार्ट केलंय आणि चला मी डायरेक्ट सांगते. हे बोरणांचं आहे, आता तुम्हाला उलट दिसत असेल तर हे असं ना बोरणांसाठी एक पतंग आणलंय. आता ऋतूचं 5वं आहे आणि सईचं 2रं आहे. एवढे 5 ऋतूचे एवढे 4 बोरणात झाले तरी काय असं एवढं मी घरीच सगळं डेकोर करायची. तुम्हाला वाटलं असं फोटो वगैरे टाकले मी, पण पहिल्यांदाच मी असं एक पतंग आणलेलं आहे. आणि हळदी कुंकू पण त्याच दिवशी असतं दोन्ही पण, तर त्याच्यासाठी पण हे याच्यावर हळदी कुंकू नावे असे पतंग आणले. थोडीशी तयारी केली आहे ह्यावेळी आणि घरी पण तयार केले बरेचसे. आणि 10 रुपयाचे कानातले असे आणले. आज होते सेल लागले होते. सेल म्हणण्यापेक्षा ते ना बाजारामध्ये स्टॉल होते काही ठिकाणी, तर तिथून 2-3 आणले. आणि दागिने बोरणार करायचं म्हटलं ते तर पहिलेच पाहिजे. हो, सईला घालणार उद्या म्हणजे कधी होते काय माहिती, उद्या परवा पण होईल. ह्या वेळेला सप्तमी रविवारी मला अचानक म्हणजे मयुरी आपल्या तिने मला सांगितलं, मग म्हटलं चला बाबा पटकन तयारी करूया आज बुधवारी म्हणून. आणि आता 26 जानेवारी येते त्यासाठी आणून ठेवलंय आपलं लहान मुलांना वगैरे त्याच्यासाठी. आणि हे एक आणलंय कानातले, छान आहे, मस्त आहे. 10 रुपयाचेच होते. म्हटलं मग चला घेऊया. तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय घेताना वगैरे, त्यामुळं तर एवढंच खरेदी केले. आणि हा एक चप्पल घरी वापरायला 100 रुपयाची चप्पल आहे बरं का. 100 रुपयाची चप्पल आहे. बेबी काय तर ना काय झालं माहिती का, माझी जी घरी वापरायची चप्पल आहे का मला पूर्ण डॅमेज झालेली, खालून पण तिला असं 2-3 क्रॅक पडलेले. मला बरेच जण म्हटले की काय चप्पल पण इथले तुम्हाला बरी वाटत की ती ना अशी मऊ आहे आणि ही पण मऊ आहे, पायांना म्हणजे टाचणं वगैरे काही त्रास होणार नाही म्हणून मग मी तीच यूज करत होते. यायला जायला दुसऱ्या होत्या. तर चला आज मच्छी आहे तर ते खाऊन वगैरे झालेली माझी. एक राहिलं आहे तर आता यांना फ्राय करून देते परत. आणि हे पण एक आणलेलं आहे, त्याला काय बोलतात काय माहिती, पण आपलं असं आणते मी दरवर्षी याचे पण पतंग वगैरे बनवतो आम्ही. तर आता काहीतरी बनवायला यायचं टाईम भेटत तसा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ छोटासाच आहे पण म्हटलं चला आता चाललंय बाजारात तर शूट करावं काहीतरी. आणि अचानकच आज मला समजलं की रविवारीच रथसप्तमी, त्यामुळं मग आज बुधवार पण होता. मग पटापटा जरा खरेदी केलेली मी, जेवढं आठवलं जेवढं अवेलेबल झालं तेवढं. तर असं आणि हा रबर बँड ना किती छान वाटते, मोठे आहे ना, मला तेवढा आवडला ना. मी त्या दिवशी असंच घातला लावला म्हणजे तर छान वाटला. म्हटलं चला असं लावूया बघायचं. आणि बाहेर आहे ना जे ग्रिल आहे ना तिथं पण एकदम छान अशी नेट लावलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. बरेच दिवस झाले, 4-5 महिने झाले मी आणून ठेवली होती दिवाळीच्या आधीच बरं का. दिवाळीच्या आधी ती नेट आणलेली, कारण ते बरंचसं फाटलेलं होतं ना आणि म्हणजे एकदम खराब झालेली होती. बरीच खराब झाली होती. तर मग यांना म्हटलं दिवाळीतच लावायची होती मेन म्हणजे, कारण जरा दिवाळीला लुक पण छान आला असता. पण दिवाळीत तर लावली नाही. आता दिवाळी जाऊन 3-4 महिने झाले, 4-5 महिने झाले. तर मग आज म्हटलं लावा, कारण माझं चाललंय की बाहेरच बोरणार वगैरे करूया. कारण कसं जरा पसारा वगैरे घरात पण मी आता मला घर आवरायचं होतं हळदी कुंकासाठी, पण अचानक असं ठरल्यामुळं मग आवरायचं राहिलं. मला वाटलं पुढच्या महिन्यापर्यंत रथसप्तमी, पण ह्यावेळी लवकर आलेली रथसप्तमी म्हणून मग म्हटलं जाऊ द्या बाहेरच करूया. तर बाहेर पोर्शन व्यवस्थित सजूया. तिथं बोरणार आणि आतमध्ये वाटलं असतं हळदी कुंकूचं थोडंसं डेकोरेशन वगैरे, हळदी कुंकू पण वाटलं असतं इथं घालू शकते. तर बघू जसं ॲडजस्ट होईल तसं करत. नेट लावली ना तर छान लुक आलं, मस्त वाटते बाहेर पण. तर भरपूर दिवस चाललं होतं, लई महिने ते काम रखडलं होतं. आज आणि आत्ता सुरुवात केली म्हणजे डोक्यात पण नव्हतं, पण यांना
यांना म्हटलं की बाहेर घालूया त्याच्यामुळं लावा, कारण ते ना जुनी नेट होती ना ती अशी लई खाली वर आणि लई विचित्र वाटत होती. आणि यांनी आणून पण दिवाळीच्या आधीच आणली होती. आता आम्ही दोघांनी जरा मी पण त्यांना हेल्प केली जरा ते टाके वगैरे घ्यायला, आणि छान एकदम फिटिंगमध्ये लावलेली, तर छान वाटते. आणि बरं आहे, कधी जरी बाहेर काही कार्यक्रम जरी करायचा असेल ना तरी मग असं छान वाटेल बा, असं बड्डे वगैरे तरी, म्हणजे बड्डे वगैरे तर नाहीच करत बाहेर, पण तरी पण असं छान आहे. आणि जरा बॅकग्राऊंड छान असं जरा बरं वाटतं. तर इकडल्या बाजूला असं जरा डेकोरेशन वगैरे करायचं. आता उद्या होईल का परवा होईल ते काय माहीत नाही आहे, पण जसं होईल तसं तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल. आणि व्हिडिओ जरा मागं पुढं होत आहेत, तर काय होतं आज परत तुला सकाळी चालू झाले होते, तर काही कळतच नाही काय होतं. तर खायला प्यायला सुद्धा मी एवढी जपते ना मुलांना, पण तरी पण कसं काय होते काय माहिती, काय कळत नाही आहे. तर मग आज तो सकाळी घरीच होता, तसं पण डॉक्टरकडे जायचं होतं त्यांना, त्यामुळं तर आता बरं वाटतंय. तिथं आता मी सगळं गोळा करून ठेवते आणि तुम्हाला मी नेट लावलेली दाखवते. तर पहा अशी मस्त नेट लावली, एका साईडला लावलेली आहे. इकडली एवढी खराब झाली ना, ती पार कुजलेली होती. मध्ये वारं चालू होतं ना पावसाची वेळी, तेव्हा पार ती अशी खाली पडली होती. पण मग मी कशी तरी हे केली, तुम्हाला दिसली असं बऱ्याच व्हिडिओ मध्ये, ही अर्धीच अशी होती. पण मग आज यांनी मस्त पैकी लावलेली, एकदम छान वाटते आता. आणि पोर्च मध्ये आता जरा पसारा आहे, तो सगळा आवरायचा आहे मला. आणि ही जुनी नेट हाताने पण ती पूर्ण अशी फाटत होती, आता कुजलेली होती, जुनी असेल म्हणून. तर आता भरपूर वर्ष असणार आहे ती, त्यामुळे मग ती आता कुजलेलीच आहे. पण नवी आता लावली ना, तर पुढून नाही लावली, पुढून काय मग ते पूर्ण बंद होईल म्हणून. तर ही अशी चौकून लावली आता, एवढ्या एकाच साईडला लावलेली आहे आणि छान वाटते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.